आजच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या या ध्वजवंदन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे आरोग्य सेनेच्या केंद्रीय समितीचे एक अत्यंत ज्येष्ठ सदस्य, आरोग्य सेनेचे एक खंदे आधार, SM जोशी सोशलिस्ट फाउंडेशनचे विश्वस्त आणि स्वतः एक अत्यंत नावाजलेले असलेले कामगार कायद्याचे विधिज्ञ असे ॲडव्होकेट संतोष म्हस्के. संतोष म्हस्क्यांचा सर्वोदयवादी चळवळीशी देखील खूप जवळचा संबंध राहिलेला आहे आणि नखशिकांत लोकशाही, समाजवाद आणि गांधीवाद ही दोन तत्त्व घेऊन ते आयुष्यभर जगत आलेले आहेत आणि त्यामुळं आज त्यांच्यासारखी व्यक्ती आपल्याला या कार्यक्रमाच्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मिळणं आणि त्यांच्या हस्ते आपण ध्वजारोहण करणं ही गोष्ट मला खूप महत्त्वाची वाटते. आरोग्य सेनेतल्या सैनिकाला वेळ आली तेव्हा रस्त्यावर उतरायला सांगितलं. आपत्तीच्या वेळेला डोक्यावर औषधांची खोकी घेऊन डोंगरदऱ्या चढायला सांगितल्या आणि त्यावेळेला आरोग्य सेनेचा प्रत्येक पदाधिकारी आणि आरोग्य सेनेचा प्रमुख आणि सैनिक हे सारखेच राहिले आणि तीच परंपरा आजही आरोग्य सेनेमध्ये आहे. म्हणाल तर एका बाजूला एका नेतृत्वाखाली चाललेली संघटना आहे आणि म्हणाल तर आरोग्य सेनेचा प्रत्येक सैनिक हा नेता आहे. आणि चले जावच्या चळवळीच्या वेळेला महात्मा गांधींनी हाच नारा दिला होता, कारण सर्व नेत्यांना ब्रिटिशांनी पकडून तुरुंगामध्ये टाकलं होतं, करेंगे या मरेंगे. आणि तुम्हीच आता सर्वसामान्य माणसांनी ही चळवळ हातात घ्यायची आहे आणि ब्रिटिशांच्या साम्राज्यशाहीला उलथून पाडायचं आहे. आज 80व्या आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मी आरोग्य सेनेच्या वतीने ही गोष्ट पुन्हा सांगू इच्छितो की आता पुन्हा आताचं असणारं सरकार हे घालवण्याची वेळ आलेली आहे. खरं तर मधल्या काही काळामध्ये जैनजींनी जे आंदोलन उभी केली आणि ज्या संख्येनं आणि ज्या पद्धतीनं देशातले तरुण आणि तरुणी हे रस्त्यावर उतरले, अत्यंत निर्धारानं ते सत्तेला भिडले. सत्तेला भिडण्यासाठी त्यांनी अहिंसक हत्यारं वापरली. त्यांनी हातामध्ये बंदूक घेतली नाही, त्यांनी हातामध्ये तलवार घेतली नाही, त्यांनी आपल्या हातामध्ये मोबाईल घेतले, इंस्टाग्राम घेतला, फेसबुक रील्स तयार केली आणि विनोदाचा हल्ला सत्तेवर केला. आणि गंमत बघा की जी सत्ता हुकुमशाही सत्ता आहे ही हलवूही शकत नाही, या सत्तेला खिंडारही पडू शकत नाही, अशी भावना गेल्या 10 वर्षामध्ये भारतीय जनतेमध्ये दृढ होत होती. त्यावेळेला या तरुण मुलांच्या फक्त विनोदानं हुकुमशहा हादरला. हुकुमशहाचं हे तंत्रच असतं की तो जनतेला सतत भीतीखाली ठेवू इच्छित असतो आणि ज्या वेळेला जनतेच्या मनातली ती हुकुमशहाबद्दलची भीती निघून जाते आणि त्या भीतीच्या जागी ती जनता जेव्हा हुकुमशहाकडे बघून हसायला लागते, त्याची थट्टा करायला लागते, तो हुकुमशहा हा विनोदाचा विषय बनतो, तेव्हा आपण ओळखायचं असतं की हुकुमशाहीला खिंडार पडलेलं आहे आणि पुढच्या काही दिवसामध्ये ही हुकुमशाही खाली येणार आहे. आपण जेव्हा आंदोलन केलं तेव्हा तुम्ही फार मोठ्या संख्येनं सगळेजण जमला होता. त्यावेळेला ही गोष्ट मी आवर्जून सांगितली होती की फक्त देशाच्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेऊन भागणार नाही, आपल्याला देशाच्या पंतप्रधानाचा आणि देशाच्या गृहमंत्र्याचा, जे 2 लोक हे सरकार चालवत आहेत खऱ्या अर्थानं, ज्या 2 लोकांनी या देशामध्ये सगळीकडे दहशतीचं वातावरण निर्माण करून ठेवलंय, ज्यानं विरोध केला, ज्यानं विरोधाचा आवाज उठवला, ज्यानं विरोधाचा एक सूर छेडला, त्या प्रत्येकाच्या पाठीमागं सर्व सरकारी यंत्रणा लावून त्यांचे आवाज बंद करण्याचे ज्यांनी प्रयत्न केले, ज्यांनी सर्व माध्यमं हातात घेतली, सर्व वाहिन्या हातामध्ये घेतल्या, ज्यांनी 2 उद्योगपतींच्या हातामध्ये या देशाची सर्व साधन संपत्ती, सामग्री जनतेच्या घामावर, जनतेच्या रक्तावर उभी राहिलेली सर्व सार्वजनिक मालमत्ता
ही दोन उद्योगपतींच्या हातामध्ये देण्याचं षडयंत्र रचत पावलं पुढे टाकत गेले. आणि इथंच ते थांबले नाहीत, तर हे आंतरराष्ट्रीय संघटनांचे दलाल आहेत. मोसाद आणि CIA यांचे दलाल आहेत आणि यांनी उभे केलेली ही बुजगावणी आहेत. मला एक गोष्टीचा आनंद आहे की देशातल्या जनतेला निदान 1-2-3 दशकांनी का होईना खरा पप्पू कोण आहे हे कळून चुकलं. एक पप्पू त्यांनी दिल्लीमध्ये उभा केला होता आणि अचानक जनतेला लक्षात आलं की अरे ज्यांनी पप्पू उभा केला तो स्वतःच पप्पू आहे आणि तोच दिल्लीच्या सिंहासनावर बसलाय आणि आपण इतके दिवस त्या पप्पूलाच सम्राट म्हणून बसतोय. जनतेचे डोळे उघडलेले आहेत आणि जेव्हा जनतेचे डोळे उघडतात जनता सुरुवातीला हसते, पण त्याच डोळ्यातनं शंकराचा राग आणि आग बाहेर पडायला लागते आणि तो राग आणि ती आग ही सत्तेला खाक करून टाकत असते. हे घडणार आहे आणि हे घडवलं पाहिजे. तरुण पिढीने जी परिपक्वता यावेळेला दाखवली आहे त्याचंही कौतुक केलं पाहिजे. संतोष मस्क्यांनी जो उल्लेख केला तो खूप महत्त्वाचा आहे. ही तरुण पिढी नीट परीक्षांच्या भ्रष्टाचाराचा आणि पेपर फुटीचा मुद्दा घेऊन रस्त्यावर उतरली. हा मुद्दा फक्त पेपर फुटीचा नव्हता किंवा एका भ्रष्टाचाराचा नव्हता. हा मुद्दा खऱ्या अर्थानं आपल्या देशाच्या शिक्षण व्यवस्थेच्या दारुण अवस्थेचा मुद्दा होता. आणि 40 वर्षापूर्वी आपले लोकनेते थोर समाजवादी आपलं श्रद्धेय स्थान असणारे भाई वैद्य सांगत होते की या देशाच्या पुढच्या निवडणुका या शिक्षणाच्या प्रश्नावर लढल्या गेल्या पाहिजेत. कारण या देशातल्या बहुजन समाजाला, तळागाळातल्या माणसाला, गोरिबाला, गोरगरिबाला जर तुम्ही शिक्षणापासून वंचित ठेवलं तर तो सत्तेमध्ये कधीच सहभागी खऱ्या अर्थानं होऊ शकत नाही, ना तो संपत्तीमध्ये सहभागी होऊ शकत. आणि या देशाची परंपरा कित्येक शतकांची ही देशातल्या बहुजनांना शिक्षणापासून, ज्ञानापासून वंचित करायची परंपरा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 80 वर्षापूर्वी या देशाला असं संविधान दिलं की ज्या संविधानानं या देशातल्या प्रत्येकाला त्याचा धर्म, त्याची जात, त्याचा पंथ, त्याची आर्थिक अवस्था न पाहता शिक्षण पोचेल असा अधिकार दिला होता. आणि दुर्दैवानं राज्यकर्ते हा अधिकार हिरावून घेत होते. आणि आत्ताच्या या राज्यकर्त्यांनी तर अतिशय पद्धतशीरपणे पुन्हा ज्ञानबंदी निर्माण होईल अशी वेगळ्या पद्धतीनं पावलं उचलायला सुरुवात केली. नवीन शिक्षण धोरण काय? नवीन शिक्षण धोरण, मी नेहमी हे गोष्ट सांगत आलेलो आहे की ही 21व्या शतकातली नवी जात व्यवस्था आहे की जे शिक्षण धोरण पुन्हा या देशामध्ये बहुजनांना जी ज्ञानबंदी घातली होती ती ज्ञानबंदी आणू इच्छित आहे, पण वेगळ्या मार्गानं, चोर पावलानं, पाठीमागच्या दारानं. आज हा मुद्दा ऐरणीवर आलाय. या तरुणांना मला आवाहन करायचं आहे की भाई वैद्यांनी देशाच्या संपूर्ण शिक्षण व्यवस्थेबद्दल जी मांडणी केली होती, त्या शिक्षण व्यवस्थेतल्या विषमतेबद्दल जी मांडणी केली होती, या शिक्षण व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल कसे घडवायचे, परिवर्तन कसं घडवायचं आणि शिक्षणामध्ये सामाजिक न्याय कसा आणायचा याचा आराखडा देऊन ठेवला होता. तो आराखडा या तरुणांनी पाहणं गरजेचं आहे. खरं तर या तरुणांच्या तोंडामध्ये लोकशाही समाजवादाची भाषा नाही, पण ते जे जे करतायत तो लोकशाही समाजवाद आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. ते लोकशाहीच्या आदराची भाषा करतायत, ते संविधानाच्या आदराची भाषा करतायत, ते शिक्षणामधला अन्याय आणि भ्रष्टाचार दूर करण्याची आणि शिक्षणामध्ये एक न्याय आणण्याची भाषा करतायत. ते या देशातल्या संपूर्ण राजकीय व्यवस्थेचे जे बरबटलेलं स्वरूप आहे, त्यास कुठलाही पक्ष उभा तुटतो, तुकडे होतात. काल आपण एका विशिष्ट विचारधारेवर निवडून दिलेले आपले नेते कुठल्याही क्षणी बॅगा घेतात, कोट्यवधी रुपये खिशामध्ये घालतात आणि थेट सत्ताधाऱ्यांच्या पायापाशी जाऊन पोचतायत. पक्षाचे पक्ष तोडले जात आहेत. त्यांना विरोधी पक्ष देशामध्ये ठेवायचाच नाही.
आणि जर विरोधी पक्ष या देशामध्ये ठेवायचा नसेल तर राष्ट्रीय पातळीवरच्या पक्षांना हात लावण्याच्या आधी प्रादेशिक पक्ष संपवले पाहिजेत, हे त्यांना कळून चुकलं होतं. आणि म्हणून मी तर खरं तर राजकारणामध्ये गेले कित्येक दशके मांडणी करत आलेलो आहे की आपल्यासारख्या देशामध्ये प्रादेशिक पक्ष खरं तर नसून विशिष्ट राजकीय 3-4 विचारधारा असल्या पाहिजेत, ज्या राष्ट्रीय पातळीवर असल्या पाहिजेत. आज या देशामध्ये कुठल्या विचारधारा आहेत? आता सत्तेवर असणारी ब्राह्मण्यवादी आणि मनुवादी विचारधारा, जी अत्यंत घातक आहे, ज्या विचारधारेनं शेकडो वर्षे या देशाचं पूर्णपणे वाटोळं केलं होतं. या देशाला कधीही विज्ञान हातामध्ये घेऊन दिलं नाही. या देशातल्या बहुजनांना सर्व काही नाकारलं. त्यांना नुसतं त्यांनी शिक्षण नाकारलं नाही, त्यांचं जगणं नाकारलं. त्यांना गावकुसाबाहेर त्यांचे धिंडवडे काढले. ते आज सत्तेवर आहेत. दुसरी विचारधारा आहे ती काँग्रेसची विचारधारा आहे. पण दुर्दैवानं काँग्रेसची विचारधारा ही महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विचारधारेपासून बरीच दूर जात गेली. महात्मा गांधींनी मांडलेला विचार किंवा पंडित जवाहरलाल नेहरूंनी मांडलेली समाजवादाची मांडणी ही नंतरच्या काँग्रेस पक्षानं ज्या पद्धतीने स्वीकारायला पाहिजे होती त्या पद्धतीनं दुर्दैवानं स्वीकारली नाही. तो भांडवलशहांचा पक्ष बनत चालला होता. राहुल गांधींकडे बघून थोडी आशा वाटते की कदाचित हे चक्र विचारांचं ते चांगल्या दिशेनं फिरवतील. आणि तिसरी विचारधारा आहे ती डाव्या विचाराची आहे. डाव्या विचाराच्या विचारधारेला अनेक छटा आहेत. लोकशाही समाजवादापासून ते कम्युनिस्टांपर्यंतच्या अनेक छटा आहेत. पण तरी देखील हे सर्व डावे म्हणून म्हणले जातात. आणि जो जो डावा आहे तो नक्षलवादी आहे अशी मनुवाद्यांनी मांडणी केली आहे. कारण खऱ्या अर्थानं नक्षलवाद्यांचा पेक्षा मनुवाद्यांना धोका वाटला तो लोकशाही समाजवाद्यांचा. हे आपल्याला कधीही विसरून चालणार नाही. म्हणून तुम्ही नक्षलवाद्यांचा धिक्कार करताना लोकशाही समाजवाद्यांना आणि गांधीवाद्यांना पण नक्षलवादाच्याच रांगेमध्ये आणून बसवलं फार पद्धतशीरपणे. कारण त्यांना माहिती आहे की मनुवादी विचाराला या देशामध्ये टक्कर जर कोण देऊ शकत असेल तर तो फक्त आणि फक्त लोकशाही समाजवादच टक्कर देऊ शकतो. आता लोकशाही समाजवादाचं राजकीय अस्तित्व ज्या ताकदीचं असायला पाहिजे होतं, जे एकेकाळी होतं, ते आज नाही आहे. पण मला असं वाटतं की या जैन झींनी जर लोकशाही समाजवादी विचाराला जोडून घेतलं तर त्यांच्या संपूर्ण आंदोलनाला एक तात्विक बैठक मिळेल. कुठलंही आंदोलन जेव्हा राष्ट्रीय पातळीवर उभं राहतं तेव्हा त्याला 2 गोष्टींची गरज असते. त्याला अंतिमतः नेता लागतो. नेतृत्वहीन आंदोलन हे कधीही एका विशिष्ट दिशेनं पुढे जाऊ शकत नाही आणि एका लक्ष्यापर्यंत जाऊन पोचू शकत नाही. ते नेतृत्वहीन बनून ते फिसकटत जाण्याची शक्यता राहते. जगाच्या इतिहासात तुम्ही जर वळून पाहिलं तर तुम्हाला अनेक ठिकाणी हे दृश्य दिसेल. आणि दुसरी गोष्ट लागते, त्या आंदोलनाला विचारधारेची बैठक लागते. आता तरी एका सामूहिक नेतृत्वानं जैनजी वाटचाल करते. अंतिमतः त्यांना नेता शोधावा लागेल. तो त्यांनी तरुणांमधला शोधावा. आमचं त्याबद्दल काही म्हणणं नाही. पण त्यांना जर विचारांची बैठक द्यायची असेल तर ती बैठक त्यांना लोकशाही समाजवादी विचारांचीच द्यावी लागेल. कारण त्यांची भाषा ही तीच आहे. आणि म्हणून त्या सर्व तरुणांच्या या आंदोलनाला मी आरोग्य सेनेच्या वतीने पूर्ण शुभेच्छा देतो. आरोग्य सेना, देशभरातले आरोग्य सेनेचे सर्व कार्यकर्ते हे या आंदोलनाच्या पाठीमागे उभे राहतील. पण क्रांती कुठली का असेना, रक्तरंजित क्रांती ही पुन्हा अधिक रक्त सांडत राहते. त्यामुळे रक्तरंजित क्रांतीचा आम्ही विरोधच केलेला आहे. सशस्त्र क्रांतीचा आम्ही विरोध केलेला आहे. जरी आमची जुनी परंपरा क्रांतिकारकांची असली तरी आम्ही विरोध केलेला आहे. क्रांती ही शांततापूर्ण असली पाहिजे, ती अहिंसक असली पाहिजे, ते राजकीय सत्ता परिवर्तन असलं पाहिजे. पण हे सत्ता परिवर्तन करताना या देशाचा पुढचा आराखडा काय असणार आहे, या देशाची वाटचाल काय असणार आहे, शिक्षणाचं धोरण काय असणार आहे, आरोग्याचं धोरण काय असणार आहे, परराष्ट्राचं धोरण काय असणार आहे. अरे परराष्ट्र धोरण म्हणजे देशाच्या पंतप्रधानानं फक्त मिठ्या एवढ्याच पातळीवर आणून ठेवलं. म्हणजे त्यांच्या मिठीतनं सुटायची धडपड निर्णय राष्ट्राध्यक्ष करतायत आणि आपल्या देशाचा पंतप्रधान हळूच त्यांचा हात खेचून त्यांना मिठीमध्ये घट्ट ओढून घेतोय. एवढंच आपण पाहत गेलो. परराष्ट्र धोरण म्हणजे मेलोनी ताईंना मेलोडी चॉकलेट देणं,
इतक्या खालच्या पातळीवर आपल्या देशाचं परराष्ट्र धोरण आपल्या देशाचा पंतप्रधान आणून ठेवतो. आपल्याला हे बदललं पाहिजे आणि त्या परराष्ट्र धोरणाचा देखील आपल्याला विचार करावा लागणार आहे. आपले सर्व शेजारी देश दुरावलेले आहेत. आज भारताचा कुठलाही शेजारी देश हा मित्र राहिलेला नाही आणि भारत हा फक्त आणि फक्त अमेरिकेतल्या भांडवलदारांच्या, झायोनिस्ट लॉबीच्या आणि मोसादच्या म्हणजेच इस्रायलच्या हातातलं बाहुलं बनलेलं आहे. भारताला याच्यातनं बाहेर पडणं गरजेचं आहे. पण भारत बाहेर पडणार नाही. ज्या सत्ताधारी त्यांच्या पायापाशी गेलेले आहेत त्यांना आपल्याला बदलावं लागेल. आणि या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं मी आरोग्य सेनेच्या वतीनं देशातल्या जनतेला आवाहन करतो की आता आपल्याला सर्वांना एक नवी चले जाव चळवळ छेडण्याची वेळ आलेली आहे. छोडो भारत म्हणता येणार नाही कारण हे सगळे भारताचेच नागरिक आहेत. पण छोडो सिंहासन ही घोषणा तर आपल्याला या निमित्ताने देता येईल आणि हीच घोषणा आपण देऊ. आणि मी पुन्हा आरोग्य सेनेच्या वतीनं देशातल्या सर्व लोकांना, आरोग्य सेनेच्या सर्व सैनिकांना आणि विशेषतः फुले शाहू आंबेडकर विचारांच्या सर्व लोकांना, कारण या जैनजींनी जय भीमचा नारा दिला, मला खूप छान वाटलं. पण त्याचबरोबर त्यांनी महात्मा गांधींचाही उल्लेख केला. कारण बराच काळ सुरुवातीला महात्मा गांधींचा उल्लेख होत नव्हता, त्यांचाही उल्लेख केला. जैनजी मला असं दिसतंय की जिच्याकडं उथळ सवंग फक्त रीलवाली पिढी म्हणून आधीच्या पिढ्यांनी पाहिलं, त्या पिढीनं अधिक परिपक्वता दाखवलेली आहे आणि त्या पिढीच्या पाठीमागं उभं राहणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. एवढंच मी आपल्या सर्वांना सांगून आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या पुन्हा मी आपल्याला शुभेच्छा देतो. मला खात्री आहे की 81व्या स्वातंत्र्य दिनाला या देशातलं सत्ता परिवर्तन झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. धन्यवाद.